सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. सर्व भारतीय नागरिकांनो, राजकारण हसण्यावारी घेऊ नका. तुम्ही राजकारण हलक्यात घेतले तर राजकारण ही तुम्हाला हलक्यात घेतील. जग हे आता खेडे बनले आहे. जागतिक राजकारणाचा प्रभाव प्रत्येकाच्या जीवनावर पडणारच. राजकारणाचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतच असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस ज्या काही गोष्टी करत असतो त्याच्यावर राजकारणाचा प्रभाव असतो. मला राजकारण आवडत नाही आणि मी राजकारणात पडणार नाही असे बोलणाऱ्यांवरही राजकारण प्रभाव टाकतेच. त्यामुळे राजकारण हसण्यावरही हलक्यात घेऊ नका, नाहीतर राजकारणी तुम्हाला हलक्यात घेऊन तुमचे जीवन कष्टप्रद बनवतील. राजकारण तुमच्यासाठी कसे पोषक होईल, तुमचे जीवन सुसह्य करेल यासाठी प्रयत्न करा. यासाठी प्रश्न विचारा, बदल घडवून आणा. आज जागतिक घडामोडींचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो हे गॅस टंचाईच्या निमित्ताने लोकांना कळत असेलच. त्यामुळे जागतिक घडामोडी गांभीर्याने घ्या. साताऱ्यात गॅस अभावी उद्योजक गॅसवर, हॉटेल रेस्टॉरंट 90% उद्योग बंद होण्याची शक्यता. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या उद्योजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागला असून सातारा शहरात व्यावसायिक गॅसची तीव्र टंचाई निर्माण होऊ लागली आहे. केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायदा लागू केल्यानंतर हॉटेल रेस्टॉरंट खाद्यपदार्थ उद्योगांना मिळणारा व्यावसायिक गॅस पुरवठा बंद झाला आहे. परिणामी शहरातील छोटे मोठे उद्योग अडचणीत सापडले असून येत्या 2 दिवसात साताऱ्यातील चौपाटीसह सुमारे 90% हॉटेल, बेकरी आणि खाद्य व्यवसाय बंद पडण्याची शक्यता आहे. सुरू ते वाई रस्ता 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करा. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सूचना. सुरूर ते पोलादपूर रस्ते विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावी आणि प्रशासनाने अधिक प्रभावी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरूर ते वाई हा रस्ता 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना मंत्रालयात आयोजित बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या. खेडच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई होणार. सातारा तालुक्यात खेडच्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यावर रकमेचा अपहार केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात येईल आणि त्या संदर्भात योग्य त्या मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश आयुक्तांना देण्यात येतील असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेत दिले. विधान परिषद सदस्य आमदार शशिकांत शिंदे यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला होता. खेड सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रुपये 16,69,143 रुपयांची अनियमितता व अपहार केल्या प्रकरणाचा चौकशी अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी दिला होता. जमीन खरेदीत 25 लाखांची फसवणूक. साताऱ्यात पोलिसासह पिता पुत्रावर गुन्हा दाखल. सातारा तालुक्यातील अंगापूर येथील जमिनीच्या व्यवहारात 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका पोलिसासह पिता पुत्रांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये पोलीस कॉन्स्टेबल सागर दिलीप भुजबळ, दिलीप अनंत भुजबळ आणि मयूर दिलीप भुजबळ यांचा समावेश आहे. यासाठी आरोपींनी फिर्यादीकडून एकूण 25 लाख रुपये आरटीजीएस वर रोख स्वरूपात घेतले. मात्र त्यानंतर जमीन खरेदी व्यवहार न करता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. धैर्यशील मारुती देशमुख, राहणार विकासनगर, खेड, सातारा यांनी 11 मार्च रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नये, भारतीय ग्राहक पंचायत संघटनेचे निवेदन. सातारा जिल्ह्यात वीज ग्राहकांची पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत आक्रमक झाली असून या संदर्भात संघटनेचे सातारा तालुकाध्यक्ष राहुल अनिल शिवनामे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन तीव्र निषेध नोंदवला आहे. ग्राहक पंचायत दिलेल्या निवेदनात अनेक महत्वपूर्ण मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. यामध्ये कोणतीही नवीन तांत्रिक उपकरण बसवताना ग्राहकांची परवानगी आवश्यक असते. मात्र सातारा जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून मीटर बसवले जात आहेत. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलात मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. त्यामुळे या मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इंदोरच्या ठेकेदारावर कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करा. नगरसेविका मुक्तालेवे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. सातारा नगर परिषदेच्या सोनगाव येथील कचरा डेपोला 2 दिवसांपूर्वी भीषण आग लागून नगर परिषदसह परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून नुकसान भरपाई संबंधित कंपनीकडून वसूल करावी अशी मागणी नगरसेविका सो मुक्तालेवे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मध्य प्रदेशातील इकोसेल लॅब प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिनांक 23 डिसेंबर 2021 रोजी नोंदणीकृत कराराद्वारे 5 वर्षासाठी ओला व सुका कचरा प्रक्रिया करणारा बायोडिग्रेडेबल चालवण्याची परवानगी देण्यात आली होती. करारानुसार संभाव्य धोके लक्षात घेऊन कंपनी नुकसानीची हमी देणे व गुणवत्ता बंधनकारक होते. हिंगणगाव तालुका फलटण येथे कॅनलच्या पाईपमध्ये अडकून 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू. फलटण तालुक्यातील हिंगणगाव गावच्या हद्दीत खानविलकर फार्मजवळ हिंगणगाव आबेकी रस्त्याखाली असलेल्या कॅनलच्या सिमेंट पोटपाटाच्या पाईपमध्ये अडकून 3 मजुरांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार दिनांक 12 मार्च दुपारी सुमारे 2 सुमारास घडली. या घटनेत सतीन बिरची नाईक वय 35, ज्योतिराव भगीरथी नाईक वय 22 आणि श्रीराम जगाई हेमरम वय 20 यांचा मृत्यू झाला. तिघेही प्रीमियम चिक फील्ड प्रायव्हेट लिमिटेड सुरस्त हिंगणगाव येथे मजुरीचे काम करत होते. मृत तिघेही ओडिशा राज्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कोरेगावातील कचरा डेपोला भीषण आग. कोरेगाव शहरातील रहमपूर रस्त्याला औद्योगिक वसती समोर असलेल्या नगरपंचायतच्या कचरा डेपोला सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली.
वाऱ्याचा वेग असल्याने काही वेळ तो जागेने मोठे रुद्रूप धारण केले. अग्निशामक दलाने पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. हा कचरा डेपो शहराच्या उंच भागात असून नगरपंचायतीने त्या परिसराला पत्र्याचे कुंपण घालण्यात आले आहे. कचऱ्यामध्ये टाकण्यात आलेल्या जीवनशोध वस्तूंमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोटार चोरट्यांना जाम तालुकावाई येथील तरुणांनी पकडले. गेले अनेक महिने वेणीवरील, नदीवरील तसेच कॅनलवरील पाणी उपसा करत असलेल्या इलेक्ट्रिक मोटार चोरीत जाण्याचे प्रमाण वाढले होते. हे भागातीलच कोणीतरी भुरटे चोर किंवा एखादी टोळी कार्यरत असावी असा अंदाज भोईंज पोलिसांना होता. भोईंज पोलिसांनी गावनिहाय ग्राम सुरक्षा दल, पोलीस पाटील लोकांना एकत्रित करून मोबाईलवरून याची माहिती दिली असता जाम तालुका येथील काही जागरूक तरुणांनी बुधवारी मध्यरात्री शिवारात संशयित चोर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संशयित रुपेश संतोष मोरे आणि दीपक संतोष मोरे यांना पकडून भोईंज पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.